ये ना. बोला. महाराष्ट्रभरातील सर्व सुशिक्षित बेरोजगार मराठा तरुणांना जय शिवराय. माझी मराठा तरुणांसाठी व एक सुपीक कल्पना माझ्या डोक्यात आली. ती कशी? कारण तरुणांना नोकऱ्या लागाव्या, सरकारी नोकऱ्या लागाव्या, अधिकारी व्हावे, IPS IAS दर्जाचे अधिकारी व्हावे, असं वंदनीय मनोज जरांगे पाटलांचं स्वप्न आहे. त्या स्वप्नानुसार ते अधिकारी होत मराठा तरुण. आणि या अधिकारी होण्यासाठी स्वतंत्र मराठा MPSC बोर्ड स्थापन करा अशी मी मागच केलेली, तसं निवेदनही दिलं. मग स्वतंत्र मराठा MPSC बोर्ड स्थापन करून वंदनीय मनोज जरांगे पाटलांना त्याचा अध्यक्ष करा. म्हणजे मराठा समाजातील तरुणांना नोकऱ्या मिळतील. कारण जरांगे पाटील म्हणाले की ओबीसीतून आरक्षण घेणार, आणि मग त्यांच्या म्हणण्यानुसार ओबीसीतून जरी आरक्षण मिळालं तरीसुद्धा एवढा कोटी सव्वा कोटी नोकऱ्याचा कोटा पूर्ण होत नाही. पुन्हा ते म्हणू लागले सगळे सोऱ्याची अंमलबजावणी करा. ती जरी केली तरी कोटी सव्वा कोटी तरुणांचं कल्याण होणं शक्य नाही. पुन्हा त्यांनी हे पण सांगितलं, पुन्हा माझ्या मतानुसार हा मराठा समाज SC किंवा ST मध्ये जरी घेतला तरी कोटी सव्वा कोटी तरुणाचं कल्याण होणे शक्य नाही. त्याच्यामुळं मराठा समाजाला स्वतंत्र MPSC बोर्ड स्थापन करा, आणि ते स्थापन करून वंदनीय मनोज जरांगे पाटलांची MPSC बोर्डाचा अध्यक्ष करा, ही माझी एक विनंती आहे. धन्यवाद.